निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु, सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिट्टी आपोआप. अशा या सुंदर ओळी आज माझ्या वाचनात आल्या. तर म्हटलं या सुंदर ओळींनीच आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच ना, आपल्याला निसर्गात रमायला खूप खूप आवडतं. मग आपलं मोठं घर असेल तर अंगणात आपण छान छान झाडं लावतो. अगदी छोट्या घरातही खिडकीवर एकतरी कुंडी लावतो. हे निसर्गाबरोबर असलेलं आपलं नातं आहे. त्या झाडांची चांगली जोपासना केली, त्यांची चांगली काळजी घेतली की आपली बाग छान बहरते. खरं सांगितलं तर झाडांचं आणि नात्यांचं सारखंच आहे. नातंही चांगलं जोपासलं की झाडासारखं बहरतं. जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड. मग ती नाती असो, झाड अथवा माणसं. पावसाळा आला की आपल्याकडे असलेल्या फुलझाडांच्या फांद्या आपण कापतो आणि त्यांची नवीन झाडे तयार करतो. त्यामुळे मूळ झाडाला चांगल्या फांद्या फुटून त्याला चांगला बहर येतो आणि तोडलेल्या फांद्यापासून नवीन झाड तयार होते. तर आता आपण पाहूया जास्वंदीची कटिंग लावताना कोणती काळजी घ्यायची. जास्वंदी कट करायच्या आधी हा जो मूल आहे तो बघायचा आणि त्याच्या खाली थोडंसं कट करून टाकायचं. स्टार्टिंग झालेली असते मुलाची. हा जर मुलाच्या खाली कट केला तर ते लवकर जीव पकडतं. तर आता आपण पाहिलं की जास्वंदीची जून फांदी तिच्या पेरापासून खाली 1 ते 2 इंच कापून ती मातीत चांगली रोवली आणि फांदीची पानं कट करून टाकली, म्हणजे फांदीला लवकर मूळ धरायला मदत होते. तर चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर 1 मिनिट तरी वेळ काढून माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.